पुण्यामध्ये एका होळकर बीच तुला माहितीच आहे हॉन्टेड किती आहे तो. एकलकोंड असं घर होतं तिकडे. तर त्यांना ना थोडी दिवसांनी असा भास व्हायला त्या घरामध्ये पैजणांचा आवाज यायला लागला. कोणतरी चालते का काय माहीत नाही, कसला आवाज होते. घराची कडी ठकठकवणं. काकीला असं वाटलं की कोणतरी मागून त्याच्यासोबत ना आपल्याला कोणतरी जाताना आपल्याला भास होतो, कोणतरी जात आहे करून. त्यांनी असं मागे वळून बघितलं. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मी तिथे गावातलं आपल्या कोकणातलं आहे, ठीक आहे. तर ते ना त्यांनी म्हणजे आमच्या समोरच एक आजी राहते, तिचं नाव म्हणजे पावसकर काकी आम्ही तिला म्हणतो त्या आजीला. त्यांनी मला एक स्टोरी सांगितली त्यांची, जी त्यांच्यासोबत रिअल लाईफमध्ये घटना घडली होती आणि मला ती तुला शेअर करायची आहे. तर त्यांच्यासोबत झालं असं होतं की त्या ना 2005 सालीला त्यांचं लग्न दिलं होतं. तर त्या मुलीला सांगितलं की तू जिथे राहशील ना तिथे राहा, कारण का त्या मुलाचं स्वतःचं घर पण नव्हतं त्यावेळेला, त्या परिस्थितीमध्ये. तर तुम्हाला ठीक आहे, मी तुला जसं आहे तसं ठेवेन, नंतर जे काय ते आपण दोघं मिळून करू, असं करून केलं. तर ते पुण्यामध्ये एका होळकर बीच तुला माहितीच आहे हॉन्टेड किती आहे तो. पुण्यामध्ये लोक शिफ्ट झाले होते आणि होळकर बीचचे. तर तिथे असं होतं ना की पहिला ना एकदम विराने एक जागा होती, म्हणजे असं शेत वगैरे असतं ना त्या टाईपचं तसं होतं. आणि एक एकलकोंड असं घर होतं तिकडे. आणि त्या घरामध्ये त्यांना जे कमी स्वस्तात त्यांना एक हवं होतं, तर त्यामुळे त्यांना असंच एक घर मिळालं त्यावेळेला. आणि ते शिफ्ट वगैरे झाले वगैरे. आणि त्यांना ना त्या काकींना वगैरे मग थोडे दिवस त्यांचे छान रोमॅन्टिक असतात ते प्रेमाचं, त्यामुळे ते सगळं गेलं. आणि मग त्यांना ते प्रेग्नेंट वगैरे झाले. तर त्यांना ना थोडी दिवसांनी असा भास व्हायला त्या घरामध्ये. तर काय कधी कधी होतं, आपण मेंटली थोडंसं हे असतो, प्रेशराईज असतो, त्यामुळे पण तशी भास होतात. म्हणजे कोण म्हणजे आवाज येणं वगैरे किंवा असं. तर त्यांना तसं वाटलं की तसं असेल काहीतरी. आणि त्यांची जे हस्बंड होते ना ते थोडे गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करत होते खूप. तर त्यामुळे ते त्याच्यातच गुंतलेले असायचे. आणि त्यांची जी शिफ्ट होती ती त्यावेळेला ते ना म्हणजे वॉचमॅनचं वगैरे कसं असतं वर्क, बेसिक वर्क, ते वॉचमॅनची ड्युटी वगैरे करायची. तर त्यावेळेला ते नाईट ड्युटी करायची त्यावेळेला. तर रात्रभर त्याने त्या म्हणजे त्या लेडीजला एकटेच राहावं लागायचं. तर त्या काकीला एकटंच राहावं लागत होतं. आणि मग काका यायचे सकाळी वगैरे येतो, तेव्हा तिला रात्री असं भास व्हायचं ना की कोणतरी ना घराच्या गोल गोल फेऱ्या मारते. म्हणजे असं तिच्या जे डोळे आपण मिटतो ना म्हणजे झोपलेलं असतं, तर कच्चार 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 असं म्हणजे पावलं पूर्ण प्रॉपर टाकतंय कोणतरी आणि आपल्या घराच्या आस पूर्ण फेऱ्या मारतंय. तर तिला कळायचं नाही म्हणजे कोण चालतं आहे, कोण आलं आहे आपल्याकडे की कोण जातं आहे. कारण का घराच्या आसपास जे आहे ना कुठेच हे नव्हतं. म्हणजे दुसरं घर थोडं लांबच होतं, म्हणजे एक पकड 3 किलोमीटर 4 किलोमीटरवरती लांब घर होतं. आणि ते एकलकोंड घर होतं. तर त्यावेळेला असं झालं की त्या काकीला आता मी बाहेर जाऊन बघू की नको बघू, कारण ते ऑलरेडी प्रेग्नेंट होत्या आणि मग त्यांना भीती वाटायची वगैरे. तर त्या आतच राहायच्या. थोडे दिवस असे गेल्यानंतर ना ते म्हणाले की माझ्या नवऱ्याला का मी सांगू आणि त्याला का प्रेशराईज करू. तर त्याला ऑलरेडी टेन्शन आहे वगैरे जॉबचं वगैरे, आणि मला याचं हे असं खर्च वगैरे आहे. तर मग ती काय म्हणाली की आपण नंतर सांगूया त्यांना हळूहळू करून. पण ह्या गोष्टींना तिथे थांबल्या ते थोड्या वाढत गेल्या. म्हणजे ना घराची कडी ठकठकवणं, बरोबर, कधी दरवाजा उघडा असेल ना तर वगैरे अचानक धाडकन असा आवाज येणार आणि कोण नसतात ते. आणि एकदा तसं झालं की त्या काकी आहेत ना जेवण करत होत्या आणि काका तर गेले होते तो, आणि जेवण करून वगैरे भांडी वगैरे निवडत होत्या त्या. आणि त्यानंतर काकीला असं वाटलं की कोणतरी मागून त्याच्यासोबत ना आपल्याला कोणतरी जाताना आपल्याला भास होतो, कोणतरी जात आहे करून. त्यांनी असं मागे वळून बघितलं तर कोण नव्हतं. आणि थोड्या वेळाने असं बघितलं ना समोर, तर एक पटकन सावली अशी त्यांच्या समोरून गेली बघून तिला. तर तिला इतकं म्हणजे तो अंगावरती तिच्या काठा आला ना असा, तिने ते भांडी तशीच सोडली आणि जाऊन आपली एका साईडला बेडवर जाऊन बसली. ती तसं सकाळपर्यंत तशीच होती की तिने तिने बघितलं होतं, काहीतरी बघितलं होतं की तिने. मग तिने सकाळी सांगितलं की असं माझ्यासोबत घडलं. ते बोलले नाही तुला भास होत असेल, डोळ्यासमोर अशी अंधारी येत असेल तुला, तर ते जरा तू बघ जरा काय की ग्लुकोजचं पाणी वगैरे पी वगैरे. ह्या वेळात होतं असं सगळं, असं तिने नवऱ्याने सांगितलं. तर एकदा ना असंच रात्र तिला 1:30 वाजता वगैरे पाणी प्यायचं होतं. तर पहिल्याच माहिती आहे तुला, असं कपाट वगैरे असायचं ते ना भिंतीच्या आत असायचं कपाट. तर तिने ते ग्लास काढायला ना, तो कपाट असे लाकडी कपाट असतात ते खोलला तिने. आणि खोलला ना तर अचानक म्हणजे सुमारे 1:45चा हे होता आणि तिला खूप तहान लागली, म्हणजे आपल्या घशाला कोरड पडते ना त्या टाईपने. आणि तिने अचानक उघडल्यानंतर एवढी बाईची मुंडी ना ती तिथे ठेवली होती, विचार कर. आणि ती स्माईल करत होती ती मुंडी. आणि ती बघूनच खाली पडली दचकून मागे. पडल्यानंतर तिने अचानक दुसऱ्यांदा बघितलं ती मुंडी तिथे नव्हती. आणि मग तिने पटकन म्हणजे त्या मिस्टरांना कॉल करायला बघितलं वगैरे, म्हणजे धडपडत गेली आणि कॉल केला. तर तिचे मिस्टर अर्ध्या रात्रीतून आलेत परत, म्हणजे हाफ डे घेऊन आले ते परत, की इतकी घाबरली वगैरे, अक्षरशः रडत होती ती की तुम्ही याच.
मला आता इथे राहायचंच नाही, मला यायचं नाही. मग ते म्हणाले की ठीक आहे, तू रिलॅक्स व्हा आधी. मग मी ते पोचले वगैरे, त्यांनी बघितलं काहीच नव्हतं तिकडे. तर ती बोलली आता हे, त्यांना असं वाटतं की हिला प्रेशराईज खूप होतं आहे. त्यामुळे त्यांनी बोललं की ठीक आहे, तुला सांत्वन केलं तिचं त्यावेळेला. आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी काका काय म्हणाले की आपण झोपायची जागा बदलूया, ठीक आहे, तू त्या साईडला झोप, मी ह्या साईडला झोपतो. आणि काका त्या दिवशी सुट्टी घेतली काकाने, आणि तिला माहिती, आणि ती मस्त आरामात झोपली. त्या दिवशी तिला छान झोप लागली. 3च्या सुमारास तिला ना असा हुंके द्यायचा आवाज यायला लागला. तर तिचे डोळे खुलले अचानक, आणि थोडंसं ना असा हात पण असा धक्का लागत होता, आपल्या हाताला हात झटके लागत होते. तर तिचे डोळे असे खुलले, आणि तिने बघितलं ना, तीच जी मुंडकी तिने बघितली ना मुंड, ते तिच्या नवऱ्याच्या डोळ्याच्या वरती होतं, आणि तिच्या केसाने तिचा गळा दाबत होती. आणि ते काका काहीच करू शकत नव्हते, ते फक्त हुंके देत होते. तर ती ओरडली पटकन, आणि त्या म्हणजे अशी धडपड मागे गेली वगैरे, आणि ते तिने असं म्हणजे काकाला धक्का वगैरे मारला, आणि म्हणजे अशी स्वामी स्वामी अशी ओरडायला लागली. त्यामुळे ते स्वामींना खूप मानव होती, स्वामी स्वामी ओरडायला लागली. तर ते त्यापर्यंत व्हॅनिश झालं ते पटकन. तिने लाईट्स वगैरे लावले, आणि ते काका आहेत ना पूर्ण असे जे इथे पूर्ण वळ आले होते, पूर्ण काकांच्या पूर्ण वळ आले होते ह्या साईडला. आणि तिला काकाला पण काय समजत नाही की हे झालं तर काय झालं, कारण काकाचा पण झोपेत गळा दाबवतो कोणतरी. तर त्यांनी डोळे उघडलं तर त्यांना काही दिसत नव्हतं, पण गळा कोणतरी दाबवतं, आणि निष्ठे एंटिटी हिला होती, ह्या लेडीला. ते बोले मला काही दिसत नव्हतं, पण माझा गळा कोणतरी दाबवतं. तर तुझे हात वगैरे नव्हते ना, तर त्यांना काही दिसतच नव्हतं, इतका त्यांचा जाम गळा पकडला होता पूर्ण. आणि मग त्या सेकंड डेला त्यांनी ठरवलं की आपण इथे राहायचंच नाही. आणि मग मालकाशी वगैरे कॉन्टॅक्ट केला की इथे काय झालं आहे का वगैरे. मालिक काहीच सांगायला तयार नव्हता. तो बोला काही नाही झालं आहे, तुमचा भास होता आहे तसं वगैरे, तुम्ही नवीन जागेवरती आला आहेत, तिथे कोण नाही आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं आहे, तुम्ही अफवा पसरवू नका माझ्या जागेविषयी वगैरे, असं असतं. तर मग ते म्हणाले नाही, आम्ही कसलं उगाच सांगू, आम्हाला उलट कमी दर्जात हे घर मिळालं आहे भाड्याचं, तर आम्ही का असं पसरवू वगैरे आणि उगाच. तर बघा आम्हाला चेंज करायचं वगैरे. मग त्यांनी एक्स्ट्रा भाडं काय ते कापून घेतलं त्यांचं, त्यांना म्हणजे सांगितलं की तुम्ही जाऊ शकता वगैरे. त्यांनी विदिन संध्याकाळपर्यंत वगैरे दुसरीकडे बंदोबस्त केला त्याच्या मित्रांना वगैरे कॉन्टॅक्ट करून, आणि ते गेले. त्यानंतर कसं आलं की असं वाटलं त्यावेळेला की आपला पिछा सुटला. पण काय असताना काय एंटिटी असताना म्हणजे त्या पण हट्टीच असतात एकदम. म्हणजे एकदा मिळालं ना आपल्याला शरीर, तर त्या सोडत नाहीत. त्या तिथून त्याच्याकडे शिफ्ट होतं, म्हणजे तिकडे मागोमाग येत होत्या. तर कसं झालं मग त्यांनी जिथे शिफ्ट केलं ना, तर ते घरानं त्यांना 1+1 वरती भेटलं, आणि त्यांना वरचा भाग दिला होता राहायला, आणि त्यांना बाहेरून शिड्या दिलेल्या त्या रूममध्ये जायला. आणि ते आले होते मग तिथून डायरेक्ट पुण्यामधून डायरेक्ट कुठे आले माहिती काय, रत्नागिरी साईडला आले ते लोक डायरेक्ट. तिथे त्यांना मिळालं, डायरेक्ट तिथे आले. त्यांनी म्हणाले की आपल्या गावाच्या आसपास वगैरे घेऊया आपण, आणि तिथे गेले डायरेक्ट शिफ्ट, कारण का त्याच्या ओळखीचे पण होते आणि रेंट पण कमी मिळालं त्यांना. तर 1+1 वरती भेटलं. खाली त्यांचा जो मालक होता तो राहायचा, आणि वरती हे लोक राहायचे. झालं असं की एक दिवशी ना वीज पडली, आणि वीज डायरेक्ट आहे ना त्या शिड्या असतात ना, लोखंडाच्या शिड्या होत्या त्या बाजूने लावलेल्या, त्या शिड्यांवरती पडली. शिड्यांवरती पडल्यानंतर ती वीज ना डायरेक्ट त्याच्या मीटर बॉक्समध्ये गेली, लाईट गेली. त्यांना कळलंच नाही त्या आतमध्ये त्या लेडीला आणि त्या खाली ह्याला. त्यांना असं वाटलं वीज गेली असेल, पण बाहेर मीटर बॉक्स जळत होता पूर्ण. आणि ती जी वीज पडली होती ना त्याच्यावरती, त्या शिड्यावरती, त्या शिड्या पूर्ण लाल बुंद झाल्या होत्या, पूर्ण लाल. म्हणजे अक्षरशः तू बाहेर पाय ठेवशील ना, तर तुझा पाय पूर्ण असं जळूनच जायलो, इतका ते पूर्ण लाल बुंद झालेला, आणि करंट पूर्ण पास होता. तर त्यावेळेला कसं झालं, सकाळी ते काका लवकर आले. त्यांनी बघितलं पूर्ण शिडीचा कलर लाल झाला आहे पूर्ण, इतकं ते लाल झालेलं. तर तिने आवाज दिला ना, खिडकीतून बोललं की तू खिडकीतून बघ जरा इकडे, बाहेर ह्या साईडला बघ. तर बोले इथून यायचा प्रयत्न करू. मग त्या खाली काकांना बोलवलं, आणि ते त्यांचं जे बेड असतो ना, म्हणजे 4 पायी असतात, ते त्याला बास म्हणतात, ते 4 पायी असतात, ते शिवलेले असतात बेड. तो बेड त्यांनी अर्धाच लावला लाकडाचा, आणि त्याच्यावरती चढून त्या काकींना बाहेर काढलं तिथून. आणि मग तिथून आल्यानंतर मग हे काय प्रकारे वगैरे ते झालं असेल, नॅचरल वगैरे, असं अननॅचरली होतं कधीतरी. देवाचा बोलतात ना एक हे होतं, प्रकोप होतं आपल्यावरती कधीतरी, असं होतं. पण काही दुखापत झाली, आपण सुखरूप आहोत वगैरे. पण हा त्यांना असं कळलं नाही की तीच एंटिटी हे सगळं घडवून आणते, कारण ही लेडी प्रेग्नंट होती, आणि तिला काहीतरी हवं होतं तिथलं त्या एंटिटीला. तर ती तिचा पाठलागच सोडत नव्हती. आणि एकदा असं झालं की ती झोपली होती वगैरे, आणि अचानक आहे ना त्या काकीला पूर्ण, त्याचं काकी अशा झोपल्या आहेत ना दोन्ही पाय म्हणजे बाजूबाजूला, त्या काकीला पूर्ण असं गोल फिरवलं त्या काकाच्या बाजूने, आणि पायाने खेचत दरवाजाच्या बाहेर नेत होतं, पायाने खेचत. आणि हिला म्हणजे जाणवलं की मी खेचली जाते करून अचानक. तर त्या काकांना फक्त थोडासा ना असा हात लागला, म्हणजे एकदम बारीक हाताची जी बोट असते ना, ती फक्त थोडीशी टच झाली. काकाने बघितलं होतं, पटकन तिला पकडलं, नाही तर तिचं ना अर्ध शरीर बाहेर गेलं होतं, अर्ध एवढं सॉरी. आता जर गेली असेल तर मला माहीत नाही त्याचं काय झालं असतं, किंवा कुठे ती मिळाली असती, किंवा काय आत्मा असतं ते घेऊन जातात, आणि असतात आपल्या आसपासच त्यांना घेऊन.
पण त्या हे दिसत नाहीत आपल्याला, असतात आपल्या आसपासच घेऊन पण ते दिसत नाहीत. तर त्या काकींसोबत काय माहिती ते खूप घाबरल्या वगैरे, तर काय होतं वगैरे, तर ते देवाच्या फेऱ्या खूप करायला लागल्या. मग गावाला वगैरे आपले मूळ देव असतात ना वगैरे, तर त्यांना वगैरे गेल्या भेटले वगैरे, तर तिथे ना एक त्यांना गुरुजी भेटले आणि त्या गुरुजींनी सांगितलं की ना तुमच्या मागे असं काय म्हणजे काहीतरी आहे प्रकार असा वगैरे, पण काय एक्झॅक्ट सांगता येत नाही काय वगैरे, ते तुम्ही कुठून तरी घेऊन आलात, तुमच्या मागे कोणी लावलं नाही हे, तर तुम्ही कुठून तरी स्वतःच घेऊन आला ते, तर तुम्ही ना कुठल्या प्राण्याला मारू नका. आणि त्या लेडीजचा कसं होतं की 9वा महिना होता वगैरे आणि तिला म्हणजे प्रेग्नन्सी म्हणून आता मूल जन्माला येणार होतं, इतका टाईम झाला होता. तर तेव्हा काय झालं, त्यानं सांगितलं की तुम्ही कुठला प्राणी मारू नका फक्त, बस. त्याच्या मिस्टरांनी त्यांना सांगितलं. तर त्या दिवशी काय झालं, 2-3 दिवस गेले त्यानंतर असं सुखाचे, ते भेटल्यानंतर वगैरे, कारण का त्यांनी धागा दोरा वगैरे बांधून आणला होता हातामध्ये. आणि अचानक काय झालं, साप आला मोठा, म्हणजे एकदम ना काळाभोर एकदम साप आला आणि घरामध्ये फिरायला लागला असं. तर भांडी पाडायला लागली. त्यांना वाटलं उंदरं वगैरे असतात ना, प्रकोप घालतात ते, ठीक आहे मामान जी असतात म्हणजे करून असं बघितलं आणि लाईट लावलं बरं, इतका भयंकर तो होता ना साप की तू विचार पण करणार. त्याचा फणाच आपल्या हातापेक्षा 2 हाता एवढा होता फणा, ते म्हणतात 2 हाता एवढा असा फणा होता पूर्ण. आणि ते म्हणाले असं फणा करून तो इतक्यात का उंच असं 3 फूट वगैरे असं उंच उभा राहिलेला. तर माहीत नाही हे काय होतं, तर त्यांनी काठी घेऊन त्याला असं हकवायचा प्रयत्न केला आणि मारण्याचाही प्रयत्न केला. तर त्याचे ना 2 तुकडे पडले त्या सापाचे मधून आणि तो पुढचा भाग तो पळून गेला, असा म्हणजे आतमध्ये घुसला जंगलाच्या, म्हणजे घराच्या बाहेर पण पळून गेला. पण मागचा भाग तडफडत होता वगैरे थोड्या वेळासाठी. मग त्यांनी काय केलं, ते उचललं आणि ते चुलीच्याकडे फेकून टाकलं. आणि नंतर ह्या काकीला 2-3 दिवसांनी कळा यायला लागल्यानंतर त्याला डॉक्टरने चेकअप करतात ना अगोदर, कसं बाळ वगैरे आतमध्ये वगैरे कसं आहे वगैरे. तर त्यात असं समजलं की ना त्या बाळाची जी मागचा कणा होता ना तो ब्रेक झालेला आहे. म्हणजे आता हे कसं काय कनेक्ट होऊ शकतं काय आयडिया नाही, पण ती आई म्हणजे खूप हे झालं की हा बाळाला तरी काढायला लागेल, तो तरी खूप म्हणजे बोलतात ना एकदम अथॉस्टिक ते असतात ना, म्हणजे खूप एकदम प्रॉब्लेम होईल खूप त्या मुलाला. तो असा उभा राहू शकणार नाही वगैरे, कारण का कण्यामध्येच पूर्ण पार्टच गायब आहे तिथला. तर तुम्हाला ठीक आहे पण ह्याला जन्म मला द्यायचा आहे वगैरे. तर असं तसं वगैरे त्यांनी साईन वगैरे करून घेतल्या त्यांच्याकडनं आणि त्याला जन्म दिल्यानंतर त्यांनी त्या मुलाला तसंच तो कंटिन्यू रडतच असायचा, कारण ते पेन त्याला ते होतच असायचं पाठीमध्ये त्या मुलाला. तो कंटिन्यू रडत, तो हॉस्पिटलमध्ये पण कंटिन्यू रडत, त्या बसमधून नेताना पण रडत, म्हणजे त्यांना मग त्या एसटीमधून त्यांना प्रवास करायला लागायचा, त्या बसमधून पण रडत. म्हणजे अक्षरशः त्या आईला पण दुःख व्हायचं की म्हणजे ह्या मुलं इतक्या वेदना होत्या, म्हणजे हा जगला असं मेला असं तरी चाललं असतं, म्हणजे इतकं त्याला वेदना होत आहेत. ती म्हणजे फक्त दुधाला लावलं तर फक्त ते शांत, नाहीतर मग रडतच पुन्हा कंटिन्यू. तर मग त्याला ते ऑपरेशन करायचं ठरलं वगैरे, की तिथे ऑपरेशन करून वगैरे काहीतरी बंदोबस्त करायचा वगैरे. पण ते म्हणाले की मूल जगणार नाही, असं काहीतरी एकदम ते क्रिटिकल कंडिशन आहे. तर त्यांच्याकडनं परत साईन वगैरे करून घेतलं आणि त्याचं ऑपरेशन चालू केलं. त्यानंतर त्याचा मुलाचं असं झालं ना की थोडे दिवस गेले वगैरे, पण नंतर त्याचा हात असतो ना उजवा हात, तो कमजोर खूप झाला, म्हणजे तो उचलूच शकत नव्हता. एका साईडने फक्त असाच ठेवायचा. किती वर्ष झाला होता, किती महिन्याचा तो होता, म्हणजे 1 महिना पण नसेल झाला मग त्याला, त्यामुळे 1 महिने म्हणजे 2-3 महिने असं पकड. तो हात उचलूच शकत नव्हता. हां, म्हणजे तो असाच होता फक्त हात एका साईडला फक्त ठेवलेला असायचा त्याने. तर मग आईला काय कळायचं नाही, म्हणजे तो कळा तर त्याच्या थांबल्या ऑपरेशन नंतर, पण त्याचा हात असा या साईडला होता आणि कमजोर होता. थोड्या वेळाने तिने मग भक्ती वगैरे खूप चालू केलं वगैरे आणि ती विनवणी केलं वगैरे. मग देवाकडनं कौल वगैरे करून वगैरे त्यांनी गावी वगैरे कौल लावलं, तर होईल की नाही बरा असं तसं वगैरे हे ते. मग त्याच्यात ते फिजिओथेरपी एक्सरसाइज चालू केली त्या मुलाची वगैरे. त्यानंतर तो हात उचलायला लागला, म्हणजे 1-1.5 वर्षानंतर तो हात उचलायला लागला वगैरे. पण त्याला अजूनही तो माझा आता आपल्या वयाचा आहे तो हा, पण अजूनही तो म्हणजे बोलतात ना तो इतकं प्रेशर लावू शकत नाही त्या उजव्या हाताने. तो उजवा म्हणजे डावरा तर नाही, तो उजवाच आहे, पण कसं त्याला जास्त काम करता येत नाही, हे एक प्रॉब्लेम झाला त्याचा. त्याला पंजा लावता येत नाही, ती ताकद तो लावू शकत नाही, उचलू नाही शकत. तो ह्या हाताने सगळं करायला बघतो, पण आहे तो उजवाच. पण त्याला म्हणतात ना असं लिहिताना पण तो हळू अडकत किंवा हात थरथरायला लागतात त्याचे, तर तसं होतं त्याला. तो बोलतो हे लहानापासूनच आहे. तो आहे अजून मुलगा? हां आहे, आपला आता माझ्या वयाचाच आहे तो आणि आपला मित्र आहे तो चांगला आणि छान मुलगा आहे. काकी म्हणजे आहेत बाजू नेबर्स आहेत हां का? समोर. आणि ते हा स्टोरी सांगताना ना इतक्या रडवतं ना, भयंकर, डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं. तुला रेकॉर्ड केलं पाहिजे होतं. हां मी केलंय, देतो तुला व्हिडिओमध्ये. हां बरेच लोक म्हणतील की ही फेक आहे किंवा ही मनगढंत स्टोरी आहेत ह्या सगळ्या बनावटी. पण कसं त्या स्टोरी जेव्हा मी ऐकत होतो त्या काकींची मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो त्यांच्या न कळत, पण त्या कशा थोड्या इमोशनल खूप होत होत्या त्या बोलताना, कारण तो त्यांच्या टची एकदम फील होता की ते एकदम बोलतात ना एक पहिलं आपलं जे बाळणपण असतं ते खूप फील असतं आपल्याला. त्यामुळे मग ते ऐकता मला कसं वाटलं की आपण हे नको करायला. तर मी तुला ती क्लिप देईन, थोडीशीच क्लिप देईन, थोडीशी क्लिप तू टाक, लोकांना पटेल म्हणजे ॲक्च्युली त्यांच्याबरोबर एक घडलंय किंवा त्यांचं तेच गोष्टी त्यांच्याबरोबर हे घडले नक्की.
ठीक आहे, मी तुला हे क्लिप देतो. आम्हाला ॲडमिट करून घेतलं. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले. माझी नॉर्मल डिलिव्हरी ते इंजेक्शन वगैरे देऊन ते हे करून काळांचं हे केलं नाही. 4 वेळा माझं प्रयत्न केला डिलिव्हरी करायचा. 4 वेळेला मी डिलिव्हरी नाही झाली. पण त्या काकींनी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की असं त्या घरात नक्की काय होतं? त्यावेळेला कसं झालं की त्यांनी मग ते कौल वगैरे लागलो ना, तेव्हा ते गुरुजी काय म्हणाले की तुम्ही जे विचारा प्रश्न तुम्हाला मिळतील. आणि मग त्यांनी विचारले वगैरे प्रश्न. तर कसं असतं गावात जो मूळ पुरुष असतो तो मग एखाद्याच्या अंगात येतो, ठीक आहे. मग त्याचे गण अंगात येतात त्याचे, आणि मग ते सांगायला लागतात की असं असं घडलं होतं, तू ह्या ठिकाणी गेली होतीस आणि त्या ठिकाणावरून तू हे आणलं आहेस आतमध्ये मागे. तर ते काहीतरी बाळणपणाची एक लेडी होती. कारण कसं जे अगोदरच्या काळात आहे ना, काही लोकांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असायचे आणि ते गावाच्या बाहेर ठेवायचे ते लोक, जे पैसेवाले असायचे ते. आणि गावामध्ये कसं असायचं की तू बाहेर राहा, पण मी तुला बघायला येत जाईन, कधी भेटायला येत जाईन, असं तुला ते हे देईन, पैसा पण पुरवेन, पण तू माझं नाव लावायचं नाही, लांबच राहायचं गावापासून. तर ते जसं मी तुला सांगितलं, त्या काकींना वेगळं घर मिळालं होतं गावापासून लांब थोडं, 3-3 किलोमीटर घर कोणाचं नव्हतं. आणि त्या ठिकाणी ती बाई राहायची आणि तिचं ते मूळ होतं, बाळंती होतं. पण ती कसं त्या मुलाचं गाजाबाजा होता, म्हणजे तू कोण, जेव्हा ती पाणी वगैरे भरायला विहिरीवरती यायची, तू कोण. तर यावेळेला कसं की तिला खूप वाईट वाटायचं मनामध्ये की मला नाव म्हणजे काहीच नाही मी सांगायला, ना मी याचं नाव घेऊ शकत ना काय नाही. आणि मग तिला तसं टॉर्चर व्हायला लागलं. गावातल्यांनी एकलकोंडं पाडलं, ते वाईट टाकतात म्हणतात ना त्यांना, तर काही देणार नाही, तू इथून कशाला पाणी भरते, तुझ्यामुळे आमचं पाणी दूषित होतं, हे सगळं. मग ते तिला खूप टॉर्चर झालं. मग मी ह्या परिस्थितीत म्हणजे बाळा जन्म कसं देऊ, त्या तिने प्रेशरमध्ये येऊन तिने तिथे गळफास घेतला होता. आणि तो व्यक्ती जो होता तो तिला बघायलाच आला नव्हता बरेच दिवस. तर ती बॉडी लटकून तिची फक्त आहे ना मुंडीच वरती राहिली होती आणि खाली बाकी बॉडी सगळी खाली पडली होती. इतकं ते कारण का बॉडी हेवी होत नव्हते ना, तर ती बॉडीची मुंडक वरती होतं आणि खाली माणूस बॉडी कधी आलाच नाही तिला बघायला. नाही झाला. आणि जेव्हा पोलिसांची म्हणजे हे ना तपासणी झाली, त्यानंतर कळलं की म्हणजे हा व्यक्ती इथे फेऱ्या मारता. बोलतो तो म्हणाला की मी, जसा तो गावचा कोणतरी होता, सरपंच का कोणतरी होता, तर तो म्हणायचा की मी असंच बघायला जायचो वगैरे, कोण इथे राहतं की नाही राहतं हे बघायला मी इकडे यायचो. तेव्हा मग त्या गावातल्या लोकांनी मला बघितलं होतं, पण ॲक्च्युली कोण गावातलं तोंड खोलणार एवढं निसटला. ते काहीतरी कारण सांगून. अच्छा, म्हणून त्या काकींना तिची मुंडकी दिसायची. ओ भाई, फक्त मुंडी दिसायची तिची आणि केस अशी ते होती मोठी. बापरे, असं भयंकर होतं. खतरनाक बाई. पण ते नंतर पूजा वगैरे केलं त्यांनी प्रॉपर, आणि तिला ते म्हणतात ना आपण तिच्या नावाचं हे श्राद्ध वगैरे करून तिला सोडायचंच नव्हतं. ॲक्च्युली तिला त्याचं बाळ हवं होतं, पण ते मिळत नव्हतं. त्यामुळे ती हिच्यावरती अटॅक करायला बघवती त्या काकीवरती, असं झालं ते. तर बाळतीनबाईचं खूप हे डेंजर असतं भूत, भयंकर.